कैसे रे ठाकुर कॉम्प्लेक्स? अच्छे तुम? व्हाईट वॉकर आला का? हो तुझीच वाट बघतायत जा. टक टक. मे आय कॉमेडी वुमॅन? मे आय नॅपकिन यू टॉयल मॅम? काय वाक्य असतं ते नेहमी येताना? उसाच्या गुऱ्हाळ्यातून दुसऱ्या बाजूने उसाचं चिप्पाड बाहेर पडतं ना, तसं झालं या वाक्याचं. त्या वाक्यातल्या शब्दांचा रस पिळून 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 त्यातला रस कधीच संपलाय. अरे या या मे आय कम इन एवढं साधं वाक्य आहे. या या आत या. हे तेल घालून घ्या, रिप्लेस करा तो जरा. हा तेच रिप्लेस केलंय तरी आवाज करतोय. एनिवे या. ओहो हॅलो, माय सेल्फ समीर चौगुले, मॅनेजिंग डायरेक्टर. काय मॅनेजिंग डायरेक्टर सिनियर क्लर्क समीर चौगुले. हे यू ब्युटिफुल. व्हॉट्स युअर नेम? नमस्कार मी रसिका वेंगुर्लेकर. हॅलो, तुमचे डोळे खूप सुंदर आहे. थँक्यू काका. कळली अवकात कळली. हा एनिवे कम टू द पॉइंट. चौगुले, मी नुकतंच आपल्या ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल करून घेतलंय आणि आपल्या ऑफिसला लागलेली कीड आहे ना ती नष्ट केलेली आहे. आपल्या ऑफिसला लागलेली जी कीड आहे ना ती तुम्ही आहात चौगुले. हा तर मी तुम्हाला ऑफिसमधनं काढून टाकलंय. व्हॉट? या आर यू पुडिंग? आर यू किडिंग? हे बघ कामावरनं काढून टाकलंय तरी याला जोक सुचतायत. एक मिनिट चौगुले, लिसन. तुमच्या ऐवजी ना मी ही अत्यंत हुशार अत्यंत हुशार अशी रसिका वेंगुर्लेकर आहे ना हिला अपॉइंट केलं. ओके सो यू मे लीव. तुम्ही मला काढलत आणि हिला ठेवताय? हो. हिची हिस्ट्री माहिती आहे तुम्हाला? कोणत्याही कंपनीत ती एक आठवडा सुद्धा टिकत नाही. हिने रोहित ॲग्रो आणि संदेश केमिकल्स ही कंपनी बंद पडली आहे मॅडम. प्रथमेश आणि श्रमेश प्रभूची लेकर अँड सन्स ही कंपनी तर डबघाई झाली आहे यांच्यामुळे. पण तुम्ही हिला ठेवताय. ही डेंजर आहे मॅडम, ही डेंजर आहे. ऐका माझं. एक मिनिट, मुळात ती डेंजर असली ना तरी ती आळशी आणि कामचुकार नाही जसे तुम्ही आहात. कळलं? नातेवाईक आजारी आहे असं खोटं नाटं सांगून पार्ट्या झोडायला जात नाही. कळलं? नाही एक मिनिट, मी मुळात तुम्हाला एक्सप्लेनेशन का देतीये? तुमची घोड. शट अप. आउट. गेट आउट फ्रॉम हियर. आउट. इस हसीन चेहरे पे इतना गुस्सा अच्छा नहीं लगता. वा वा. ए तू काही येडीस काय? त्याला काय वा वा करते? नॉनसेन्स. आउट. मला ना याचं तोंड सुद्धा बघवत नाही. त्याला आउट कर. त्याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. आउट सांग. आउट. हा मी कुठे खेळतोय मग मी आउट कसं मला सांग. मॅडम चौगुले म्हणतात ते खेळत नाहीत मग ते आउट कसं काय? तू काय कबूतरच का ग? त्याचे संदेश काय मला पोहोचवतेस? नॉनसेन्स. त्याला आउट सांग. जोरात ओरड त्याच्या अंगावर. त्याला आउट सांग. इथून निघायला सांग. शिवी घाल त्याला. चौगुले प्लीज तुम्ही आउट. हा प्लीज आउट. काय मुळमुळीत काय बोलती? चौगुले तुम्ही आउट प्लीज. बावळट आहे. त्याला आउट सांग. शिवी घाल. शिवी घाल त्याला. ए वेडा. अगं वेडा ही काही शिवी आहे का? वेडा ही काही शिवी असू शकते का बाळा? नाही. शिवी घाल ना. आई वरनं शिवी घाल. मला त्याचं तोंड बघवत नाहीये. शिवी घाल त्याला. तुझी आई वेडी. शिवी असू शकते का? आईवरनं अशी शिवी घालतात का बावळट? हा ना माणूस मला समोर बघवत नाहीये. तू याला बाहेर काढ. ताबडतोब वाटेल ते बोल. त्याला अर्वाच्यतेचा अपमान करा. त्याला बाहेर काढ ताबडतोब. इट्स माय ऑर्डर. ए सज्जन माणसं तुला काही कळतं का? ही जाडी बाई सांगते ना निघ म्हणून. या म्हशीच्या नादी लागू नकोस. इतका अपमान करते कळलं का? या जाडी
करायच्या नादात माझा अपमान करतेस त्याला सज्जन म्हणता मला जाडी म्हैस म्हणतेस सॉरी तुला कळतंय का तू तुझ्या ऑफिसरला तुझ्या बॉसला शिव्या घालतेस नॉनसेन्स पहिल्याच दिवशी येऊन शिव्या नाही घालायच्या माझं ठीक आहे 2 वर्ष झालेत मला शट अप शिव्या नाही घालायच्या मला सॉरी मॅडम ते मी मुद्दामून नाही केलं ते असं आलं पटकन तोंडातून सॉरी आणि मुळात मला शिव्याच घालता येत नाही खरंच नाही रडू नको रे ए रडू नको अरे काय आहे माझ्या ऑफिस मध्ये बापरे आगीतून फोपटत पडत नाही ना मी मॅडम तुम्ही कमाल करता यार रसू नाही रसगुल्लो तू डोळी पुसुल्लो जरा थोडं ए शाणे निघ इथून. नाही निघ. तिला जस्ट मी खांद्यावर ती तुझ्या खांद्याची गरज नाही तिला आउट आउट आय सेड आउट आर यू शुअर येस आय एम शुअर मी गेल्यावर जी ऑफिस मध्ये पोकळी निर्माण होईल त्या टाहो फोडाला तुम्ही कुठला का हो कसली पोकळी पोकळ बाबूचे फटके देईन मी तुला आउट सॉरी मॅडम काम मुद्दामून नाही केलं आ मॅडम काम हो चुकलो मी चुकलो करा माझी बायका मुलं रस्त्यावर येते ए बायका मुलं रस्त्यावर येते मॅडम मॅडम बघा ना त्यांना किती दुःख होत मॅडम अगं कसलं दुःख हसता हसता रडतोय तो रडता रडता हसतो याला कसं झालं दुःख नाही हो मॅडम नाही खरंच दुःख होत आहे त्यांना तू वेडी आहेस का याच्या नादी नको लागू मॅडम माझ्यामुळे एखाद्याचं कुटुंब जर रस्त्यावर येणार असेल तर ते खूप आयुष्यभर चलत राहिलो मला असं नको हे बघा तुम्ही याला ठेवा हवं तर मी जाते इथून ए वेडी आहेस का ग याच्या नादाला लागू नको मूर्ख आहे तो ही सगळी नाटकी आहेत त्याची ए नौटंकी बाजूला नाटक चल निघ निघ इथून आउट आउट हे बघ लगेच बेरिंग सोडलं ठीक आहे म्हणजे तुम्ही मला ऍक्च्युली काढून टाकणार आहात येस आय मीन इट मला एक पटेल असं कारण द्या मी का जावंय ऑफिस सोडून या सगळ्याची गरज आहे येस ऑफकोर्स मी एक वर्कर आहे माझा हक्क आहे तो अच्छा तू वर्कर आहेस Yeah. म्हणून तोंड वर करून मला सांगतोयस बापरे, हे घाल. शाण्या ऐक तू एक नंबरचा आळशी आणि कामचुकार माणूस आहेस मला पटेल असं द्या अच्छा हा. हे तुला पटत नाही No, never. Is it so? Yeah. Okay, I can prove की तू एक नंबरचा ढ आहेस ढ Prove it. असं करू नकोस मी जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर द्यायची ओ या ओ या हा, सांग मला आपली कंपनी कोणत्या बिझनेस मध्ये आहे सांग अरे शांतता ससे दिसतात बघ डोळ्यात रेनकोट अरे शुअर ट्रॅव्हलिंग कन्फर्म कॅटरिंग लाज नाही वाटत का रे हा 2 वर्ष झाले या कंपनीचा पगार घेतोय तरी आपली कंपनी कशात काम करते हे माहिती नाही तुला कसं ठेवून घेऊ ग मी याला लाथा मारून हकलू नको देऊ या माणसाला मी नॉनसेन्स अहो काय चौकुले असं काय करताय ही कंपनी इन्शुरन्सच्या बिझनेस मध्ये नाही का इन्शुरन्सच्या एका शब्दाने सांगितलं ना 2 अरे वर्ष ए माणसा तू काय वेडा आहेस तू चौगुले अहो या कंपनीचा टर्नओव्हर गेल्या वर्षीच्या फायनान्शियल इयर प्रमाणे 354 कोटी आहे आणि त्याचा जो काही लॉस झाला ना तो 56 कोटी आहे बरोबर मॅडम काही आज आली ही मुलगी सगळं पाठ आहे तिला काल दिली होती स्क्रिप्ट मी तिला थोबाड पडेल ना सर जास्त शानपणा करू नकोस कळलं ना ढ माणसा तर 56 कोटीचा लॉस झालाय ना हे ह्याच्यासारख्या कामचुकार माणसामुळे झालाय आउट आउट नाही जाणार मी ते तुमच्या नाकावर टिचून उपोषण करणार इज इट ए मॅडम हे बघ काय करतोय हे बघ स्वतः लेखक आहे म्हणून केवढं हा प्रॉपर्टी वगैरे स्वतःच कॅरी करतात आधीच ऑफिस मध्ये कुठे तरी रे पाटी आणि खडू हा? काय लॉजिक आहे याचं आमरण उपोषणाचा 2रा तास सुरू झालेला आहे माझा आमरण उपोषणाचा त्या आधी लिहायला शिक आ रमण उपोषण लिहिलंय ते आ मरण उपोषणाचं लिही आणि मग कर उपोषण नॉनसेन्स
ए निघ ना, बाजारी नाटक, निघ ना. उपोषणाचा 22वा तास. मॅडम 22 तास झाले, त्यांना काहीतरी होईल हो. ए तू काय येडीस काय का? 15 मिनिटाचं स्किट 22 तास कसे होतील? तू याच्या नादी लागू नको, बावळट हा माणूस. 36 तास. मॅडम उपोषणाचा 36. मॅडम 36 तास झाले, मी अजून घरीच गेलेले नाहीये, ऑफिसमध्येच आहे. तू काय येडीस काय? हा, हे कोण आलेत माझ्या ऑफिस मध्ये? 36. मॅडम ए वेडेपणा करू नको, हे सगळी नाटकं चालली, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मॅडम चक्कर आली खोटारडा त्यांना. माणूस आहे Oh my हा. God, काय होतं चौगुले एक तुम्हाला? मांडी, तुमची मांडी. अय्या! मॅडम, आपल्याला चक्कर येते. अशी चक्कर येते, स्वतःहूनच कोणी मांडी सोडून पडतं अशी. 36 तास. ए निघ ना, ए नाटकं वाजले येऊ, निघ. मॅडम प्लीज पाणी द्या ना पटकन, लवकर काही पाणी. गरज नाही का, सगळी ढोंग चालली, त्याची काही अर्थ नाही याला. हकलं याला इथून. काय चालायचं? प्लीज मॅडम प्लीज, तुम्हाला काही वाटतं की नाही? हा माणसाने 36 तास काही खाल्लेलं नाहीये. जर का उपोषणामध्ये मेला ना, तर त्याच्या मरणाचं दुःख तुम्हाला पाप लागेल मॅडम. काही माणूस वगैरे आहे की नाही तुम्हाला? चौगुले काय होतंय तुम्हाला? काय येडी आहे काय? 92 तास. ए उपोषणाचे 92 तास. 1 मिनिट चौगुले. काय झालं? मॅडम काय 1 मिनिट, काय कुठे निघालीस? 1 मिनिट मॅडम. काय कुठे निघाली, कुठे? मॅडम 92 तास झाले, घरचं काय म्हणतील, आठवडा मुलगी घरीच येत नाही. काय मला जायला हवं मॅडम, मी अरे निघते. 1 मिनिट, ए तू मंद आहेस? ए तुम्ही दोघंही मंद आहात. तुमच्यासारखी माणसांना नको आहेत मला ऑफिस मध्ये. निघा तुम्ही दोघंही, आउट. दोघंही, मी तुम्हाला दोघांनाही कामावरनं काढून टाकते. अगं, तुला सुद्धा काय? काढलंय. काय बस इकडे. हमारी पूरी मांगे करो. ते राहिलं, खुर्सी करो खाली, खुर्सी मंद आहात तुम्ही दोघं जण, निघा. आउट. एक्सक्यूज मी मॅम, मे आय कम इन? येस प्लीज. मॅडम हेड ऑफिस जस्ट नाउ व्हॉट यू सेड? एक्सक्यूज मी मॅम, मे आय कम इन? मे आय कम इन? सगळ्या ऑफिसला माहिती याला काय म्हणतात. हा, थँक्यू. हेड ऑफिस मधून लेटर आलंय. थँक्यू. मोठी शान. नॉनसेन्स. तुम्ही निघा ना दोघं जण, का बसताय तिकडे? खरंच 92 तास झाले. याच्यावरून लेटर आहे. गेल्या वर्षी झालेल्या प्रचंड लॉसमुळे हेड ऑफिस आपलं ऑफिस 23 मे पासून बंद करीत आहे. आता ही कंपनी नागराज अँड सन्सला हँडओव्हर करण्यात येणार आहे. खड्ड्यात जा तुमचाच. या मॅडम बसा. हमारी मांगे पूरी कुर्सी. कर मांगे पूरी खुर्सी. वा 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 वा, तू खरंच मॅडनेसचा कहर आहे सारे. खूप मजा आली. सुपर. दर्दी हास्यरसी, काय म्हणाल? सई? टवका परफॉर्मन्स म्हणते मी याला. अमेझिंग परफॉर्मन्स होता. रसिका, आज तू यू किल्ड इट टुडे. खूप धमाल केलीस तू, आणि टायमिंग कमाल होतं तुझं आजचं. बेअरिंग कमाल होतं, आणि खूपच सुंदर. म्हणजे या दोघांमध्ये, हे दोघे असताना एवढं लक्ष वेधून घ्यायचं, हे मला असं वाटतं की ही मोठी गोष्ट आहे, आणि ती तू आज केली आहेस. अमेझिंग. खूप मजा आली. थँक्यू थँक्यू. प्रसादा? समय विशाखा, मला असं वाटतं की नागराज आणि सन्स जरी आले आणि त्यांनी लोकांना पैशांनी करोडपती केलं, तरी महाराष्ट्रामध्ये कित्येक करोड जनता अशी आहे ज्यांना पैशाची नाही, हास्याची गरज आहे, आणि त्यांना तुम्ही करोडपती करताय. ये बात है. अफलातून परफॉर्मन्स. मंजिरी, मला तुला विचारायचं आहे की तुला हा परफॉर्मन्स कसा वाटला, आणि तू सध्या एका लॉ फर्ममध्ये काम करतेस, तर तिथला तुझा अनुभव कसा आहे? अनय सर समोरच बसले, त्यामुळे मला चांगलंच बोलावं लागेल. परफॉर्मन्स अर्थात म्हणजे हा काही प्रश्न आहे का, मला खूप आवडला, आणि मी खूप फॅन आहे या दोघांची. खूप कमाल झालं, खूप मजा आली. आणि मला एकदा ते करून दाखव ना पुन्हा, दाराचा आवाज. प्लीज 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 समीर दादा प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.
एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आपला संदेश त्याच्या आयुष्यातली एक कठीण समस्या घेऊन एका ज्योतिषाकडे गेलाय. बघूया तिथे काय धमाल घडतेय. तुमच्या समोर येत आहेत रिॲक्शन किंग संदेश उपश्याम आणि महाराष्ट्राचा लाडका हलगी बॉय रोहित चव्हाण. भविष्य पाहणार ज्योतिष्य पाहणार, भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार. खरं म्हणलं तर खरं सांगणार, खोटं म्हणलं तर खोटं सांगणार भाऊ. काही सांगितलं तर राग येऊन देऊ नका भाऊ. तुम्ही वर्तमानातला तुमचा भूतकाळ ओळखणार आणि भविष्याची तुमची सगळी चिंता दूर करणार भाऊ. खरं म्हणलं तर खरं सांगणार, खोटं म्हणलं तर खोटं सांगणार. भविष्य बघणार बाई, तुझं मी भविष्य सांगतो. नाव तुझं रसिक आहे तरी पण तू इथं कशी काय? तुझे सगळे ग्रह फिरलेत पण तुझ्या मागचे भोग आता माझ्या मागं फिरले. बाई तू नीट लक्षात घे बाई. पहिली तू वडापाव खात होतीस, आता तू भाकरवडी खायला लागलीस. चांगल्या चांगल्या लोकांच्या मध्ये आता काम करायला लागलीस. आपली रसिका आता रसिकांच्या टाळ्या घ्यायला लागली. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तू काय माझ्याकडे बघतोय सावऱ्यासारखा बाळा? तूच लांब केसवाल्या. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. मी असं कुणाला पण फुकट कधी भविष्य सांगत नाही भाऊ, आणि गोरगरिबांच्याकडनं कधी पैसा घेत नाही भाऊ. तरी पण तुझं भविष्य सांगतो मी राजा. आता तुझ्याकडे बघूनच काय सांगायचं असं मला वाटायला लागलेलं आहे. आता राजकन्या सिरियल मध्ये हे चोराची भूमिका करतो, हितच सगळं आलंय. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. खरं म्हणलं खरं सांगणार, खोटं म्हणलं खोटं सांगणार. इकडलं म्हणलं इकडलं सांगणार, तिकडलं म्हणलं तिकडलं सांगणार. भविष्य 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 ज्योतिषी ज्योतिषी या 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 या. अरे वा, भविष्य सांगणार, ज्योतिष. मला माझं भविष्य सांगा ना. मला माझं भविष्य ऐकायचं, मला माझं भविष्य सांगा प्लीज. नाही, तुझं मी भविष्य कधी पण सांगू शकतो बाळा, पण आपल्याकडे आज पाहुणे आले, त्यांचं पण जरा भविष्य सांगायला पाहिजे का? सांगा सांगा यांचं भविष्य सांगा. नमस्कार नमस्कार. हो मी तुमचा जाम फॅन आहे, मोठा फॅन आहे. माझी आई नेहमी तुमची सिरियल बघत असते. सांगा सांगा यांचं भविष्य आधी सांगा. माझ्या शंभूराजाची अर्धांगिनी माय दिसते कशी पार्वती वाणी. नाव तुझं मंजिरी आहे, बरोबर आहे की नाही? मनानं निर्मळ आहेस, अगदी कर्तृत्ववान आहेस बाई, तू बरोबर आहे की नाही? पण तुझ्या घरातलीच माणसं तुला लई त्रास द्यायला लागली. घरात तुझ्या 2 बायका आहेत बघ, त्यांच्यापासून जरा तू सावध राहा बाई. तुला बाकीचं कसलंच टेन्शन येणार नाही बघ. एक म्हणजे ही देवयानी आणि दुसरी म्हणजे तुझी बहीण ही अंजूबाई. देवयानीला तू कधी जवळ करू नकोस, लक्षात घे. इकडं बघ, तिच्याकडं लई जवळ करू नको. ती तुझा शौनक घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि घरात तुझा शौनक गेला तर घराची रौनक गेली म्हणून समज. जरा जपून राहा दोघींच्यापासून. आणि देवयानी बाई, तुमचं पण भविष्य मी सांगतो. जरा चालून संधी आली, तुमचा ॲक्सिडेंट झालाय, संधीचं सोनं करा. काहीतरी गोड बंगाल करा, पण शौनकला तुम्हाला असं जवळ करायला प्रयत्न करा. वाटल्यास 1001 रुपये माझ्या नावावर ट्रान्सफर करा. मी माझ्या देवीला अभिषेक घालतो आणि तुमचं काम तुम्हाला पूर्ण करून देतो, शौनक मिळवून देतो. महाराज महाराज मला एक कळत नाही, नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? नाही, दोघींचं भविष्य तुम्ही त्या दोघींच्या समोरच सांगते म्हणून विचारतोय. आपला धंदा आहे बाबा, पोट चालवायला बोलायला लागतं. ती झाली काय ती झाली काय, आपल्यासाठी गिऱ्हाईकच आहे ती. वा वा बोलायला लागतं. वा वा महाराज वा वा वा. अहो तुमच्यासारखे ज्योतिषी मला भेटले, वा वा वा. अचानक भेटले त्याचा मला आनंद खूप होतोय. असं अचानक नाही पोरा, चुकत नाही कधी नशिबाचा फेरा. म्हणूनच आपल्याला बुधवारी गुरुवारी इकडे मारायला लागतात इथे धरा. बरोबर बरोबर महाराज महाराज मला माझं भविष्य ऐकायचं. तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका मला सांग. तेच सांगतोय महाराज. महाराज माझं ना स्किट कधीच वाजत नाही. बाळा आडातच नाही तर पोऱ्यात कुठनं येणार? जिथं असतो उपशाम तिथं शेजाऱ्याला काढायला लागतो घाम. नाही नाही, शेजाऱ्याला नाही, उपशम पण काढतो घाम. अहो घाम काढून सुद्धा माझं स्किट कधीच वाजत नाही. अरे जर स्किट वाजवायचं असलं तर हिथं बुमलून काय उपयोग आहे का? म्हणजे स्किट वाजवायचं असलं तर त्या आमिरला सांगायला पाहिजे, बाळा आमिर तू एक काम कर, मी तो 101 रुपये देत जाईन, हे जो स्किट वाजवत जा. पण स्किट जर आवडत नसलं तर हिथं येऊन ह्याला वाजवत जा, पण वाजवत जा. ओ महाराज, अहो तसं नाही म्हणजे माझं स्किट चांगलं होत नाही हो. तरी पण तू अजून हिथंच आहेस म्हणजे
कधी काय नीट लक्षात घे बघ, तुझं स्किट चांगलं होत नाही बाळा, तरी पण तू अजून हित आहेस. आहे आता म्हणजे काय? तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही ध्यानात घे. हा, मग त्या प्रोड्युसरचं सगळं ग्रह फिरलेले आहे. त्यांच्याबद्दल असं बोलू नको, ते आहेत म्हणून मी इथे आहे. हे तुझा चांगला गुण आहे बघ. तोंडावरती तुझ्या हसू असतंय, मन तुझं लई साफ आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बाळा तू एक काम कर, तुझं स्किट चांगलं होत नाही ना. जरा हात दाखव मला जरा तुझा. बाळा तो एक काम कर बाळा, 1001 रुपयाचा माझ्या देवीला अभिषेक घाल, खाना नारळानं माझ्या देवीची ओटी भर आणि तेवढी पैठणी तिच्या पायाशी ठेव. पैठणी मिळतच नाही तर देऊ कुठून तुम्हाला पैठणी? मिळत नाही म्हणजे काय? अहो म्हणजे स्क्रॅच अँड विनला मी नेहमी हुकतो माझा स्क्रॅच अँड विन. अहो टीव्ही LED पैठणी काहीच मिळत नाही. सगळं हुकत. मग जरा एक गोष्ट लक्षात घे बाळा, काय? ही सगळं तुझं नाही हुकत बाळा, मग? तुझ्यामुळं तुझ्या पार्टनरचं हुकत. पार्टनर जरा डोकं जरा चालवून घे. आज जरा डोकं चालू बाळाल्या का सगळा सीझन संपत आलाय. सगळे बघ ती चष्मा फुटस्तवर त्यासनी जुजवे मिळते त्या. बघ जरा बघ चष्मा फुटस्तवर जुजवे मिळते त्या. आणि इथं आपलं स्किट झाल्यावर जुजवी 2 शब्द बोलायचं पण ह्यांच्या जेव्हा नाही हे सगळं आहे ना त्या रोहित्यामुळे होतंय. त्यावेळेला त्या रोहित्याच्या तर असा बुकलला पाहिजे ना. रिहर्सलच्या वेळेस नेहमी सांगतो मला खोटी काहीतरी कारण देत बसतो. ए संदेश वय संदेश एसटीच चुकली माझी, आता लेट होणार आहे, आता कसं मी पाठांतर करू, असं नेहमी काय ना काहीतरी सांगत असतो. आता त्याच्या प्रत्येक स्किटला हलगी काय वाजलीच पाहिजे का? हा तो रोहित चव्हाण हलगी वाजवणार, चौगुले डोरबेल वाजवणार, आपला आमिर हडकर काय करणार? आमिर हडकरच्या करिअरचा विचार तू करू नकोस बाळा. आमिर हडकरनं त्याचं करिअर कधीच सेट करून ठेवलेलं आहे. तेव्हा आता दुबईमध्ये शो करतो आणि तू इथं चालू शो डुबवतोस. आणि त्या रोहित चव्हाणच्या हलगीचा नाद बाबा तू करू नकोस. त्यानं पहिल्या दचक्याला हलगी वाजवूनच लॅपटॉप घरी घेऊन गेलाय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाच्या अंगामध्ये असं एक्स्ट्रा टॅलेंटची गरज असते. अरे कसले एक्स्ट्रा टॅलेंट? अहो शूटिंगच्या वेळेला असा मोठा खणखणीत आवाज लावतो आणि ऐन टायमाला सगळी वाक्य विसरतो. मी पण वाक्य विसरतो, पण माझ्या लगेच लक्षात येतं. मी सगळं स्किट असं सांभाळून घेतो. अहो त्याला साधं कुठलं वाक्य आपण विसरलं हेही त्याला कळत नाही. मग मीच त्याला सांगतो, अरे बाबा हे रोहित्या ते वाक्य विसरलंस तर हा होय काय नेक्स्ट टाइम नाही विसरणार. अरे साधा त्याला पश्चाताप पण होत नाही. माझं तरी ठीक आहे, जज कधीतरी मला तुझं चांगलं झालं संदेश असं तरी बोलतात, पण त्याचा काहीच वाटत नाही. हे दोघं हे प्रथमेश रमेश त्यांचं काय आता? त्यांचं ते नेहमी आपल्या बरोबर इथे असतात, या स्टेजवर परफॉर्म करतात. बरोबर आहे. पण जज नेहमी त्यांना बोलतात, अरे वा प्रथमेश रमेश तुम्ही परत आलात, तुम्हाला बघून बरं वाटलं, वेलकम बॅक. अरे पण मला का नाही बोलत ते वेलकम बॅक म्हणून? बाळा तू ही तुझी सवय आहे ती पहिल्यांदा बंद करून टाक. कुठली? दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून. महाराज त्यांना जुजबी मिळतो, पण मला जुजबी मिळण्यासाठी मी काय करू? लई मोठ्या अशा आकांक्षा डोक्यात ठेवून आहेस बाबा. कशाला दुसरीपर्यंत जायचा प्रयत्न करतो? आपलं स्किट कसं नीट होईल ह्याच्याकडे आधी आपण दोघांनी पण बघितलं पाहिजे. ठीक आहे बाळा तू एक काम कर, जरा हात दाखव तुझा. मी तुला एक उपाय सांगतो. तू एखादं वाद्य वाजव. वाद्य? ए बाजू. हे बाळा तिकडं कोणीकडे निघालायस? वाद्य वाजवतोय. त्यांचं वाद्य तू फोडून टाकशील बाळा. त्या गरीब लोकांच्या पोटावर पाय देऊ नकोस. तुझा जोडीदार आहे तो तोंडानं असा हलगी वाजवतो, तू तोंडानं असं संबळ वाजवायचा प्रयत्न तरी करशील. संबळ? तोंडानं संबळ वाजवून तू. तोंडाने? मग तुला कुठनं वाजवायची इच्छा आहे तुला? मी तोंडानेच वाजवतो. तोंडानं संबळ वाजवायला ना पाहिजे. पण मी कधी तोंडाने संबळ वाजवलं नाही. मी शिकवतो परत तरी वाजवशील का? हा, वाजवीन. ते संबळ असतो ते असा दोन्ही पायाच्या मध्ये धरायचा असतो आणि तो वाजवायला सुरुवात करायची असते. कसं वाटलं? काय बोलणार आता मी बाळा? का? मेंदू कधी चालवत नाहीस, तोंडानं कधी बोलत नाही, शरीराचा वापर नाही, नट म्हणून तू प्रॉपर नाही. प्रॉपर इंग्लिश एकदम डायरेक्ट. बघ इथंच अडकून बसलास बाळा तू. मी तुझी पाक आबरू काढतोय तू माझं चुकीचा शब्द धरून बसलाय.
तुझा तो पार्टनर बघ रोहित चव्हाण काय काय तोंडानं वाजू अरे काय पार्टनर बघ अरे काय तीर मारलं तो त्याने त्यानं तीर मारलायस म्हणून तो आतापर्यंत टिकलायस बाळा. अहो महाराज असं काय मोठं केलंय त्यांनी मला सांगा. काय मोठं केलंय? कळलं का बाळा, त्यानं डायनॉसॉर सगळ्यात मोठा केलेला आहे. अहो महाराज त्याला बॉलिवूड मधली फिल्म जरी मिळाली ना तरी तो तिथे हेच प्राणी करणार, डायनासॉर बदक नाही तर मोर. ते करायला पण अंगामध्ये टॅलेंट असावं लागतं हा, extra. मोठा. मोठा नव्हे, तुम्हाला जरा शामरूक करून दाखव. शामरुख शामरूक नाही होतंय, खूप उंच असतं ते खूप. त्याच्या उंचीकडे कशाला बघतोयस तू? तू तुझी अभिनयाची उंची वाढव, तुला शामरूक करायला बरोबर जमलं बघ. ते एवढं टॅलेंटचं बोलतंय तर तुम्ही करून दाखवा ना शामरुख. मला शामरूक करायला कायच अवघड नाही बाळा. हा शामरूक असं असतंय बघ. असं करायचं असतं शामरूक. जमल तुला जरा प्रॅक्टिस कर. असं मनवर काढायची, अशी जीभ अशी चोचीसारखी बाहेर काढायची अशी, आणि पळताना मागं 2-4 पिसं हलवायची ना, असं पळायचं, पळून दाखव. नाही शामरुख नको, मी चित्ता करून दाखवतो. चित्ता काय चित्ता ते तर तू ऑलरेडी हायसच. हा चित्त्यासारखा दिसतोयस तू. चित्त्यासारखं तेज तुझ्या चेहऱ्यावर आहे आहे, ना? चित्त्यासारखा चपळपणा तुझ्या शरीरामध्ये आहे. आणि इथं आत्ता तू कसा करणार चित्ता तू? बघा इकडं कोणतरी बोललं बघ आत्ता, काय सेम टू सेम उपशाम चित्त्यासारखं करतोय. महाराज तुम्ही माझा जाणून बुजून घालून पाडून माझा अपमान करताय. तुम्हाला मी मगातपासून सांगतो मला उपाय सांगा, पण तुम्ही माझा अपमान करायचा सोडतच नाही. सांगतो, तू काम कर बाळा. हा. तू असा जवळ कायम नीलम बाळग. नीलम? आपल्या सेटवर कोणी नीलम आहे? ए नीलम! आहार कॉमेडी. नीलम म्हणजे कुठली असं पोरीचं नाव मी तुला सांगत नाही बाबा. नीलम म्हणजे पोरगी असं होत नाही रे प्रत्येक वेळेला बाळा. नीलम म्हणजे तो दगड असतो, इथे एक खडा असतोय. तो खडा असं पौर्णिमेच्या रात्री उठायचं, आंघोळ करायची, चंद्राकडे बघायचं, खडा घालायचा. पण त्याच्यासाठी पैसे किती द्यायचे? त्याच्यासाठी तू काम कर बाळा, 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर. महाराज 2 लाख जरा अति होते, असं नाही वाटत तुम्हाला? मग 20,000 करतोस. हा चालेल. निदान प्रसादोगची तरी जुजबी मिळून जाईल तुला. मग मी 3 लाख देतो, पण जुजबीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार. मायाजाळ आहे बाबा, ही सगळं मायाजाळ. प्रत्येक वेळेला तू जुजबीवर येऊन थांबतोय. ही सगळं मायाजाळ आहे, एवढं ध्यानात ठेव. त्या मायाजाळापासून तू लांब राहा बाळा, लांब राहा. तरच जन्मात काहीतरी सार्थक होईल तुझं. त्यातनं बाहेर पडून चालत राहा, चालत राहा, चालत राहा. तू फक्त त्यातनं बाहेर पडून जा, चालत राहा, जा चालत राहा. पाक बाहेर जा तिकडं, जा चालत. जरा पुढे गेलास का नाही की असं मोठं ह्या साईडला वळायचं, मोठं एक गेट आहे, तिथनं बाहेर पड, रिक्षात बसल, घरी जा. हा म्हणजे तू पण सुटशील आणि मी पण सुटेल. आता 2 आठवड्यानंतर सगळी तिथनं सुटणार आहे. म्हणजे आता ही हसत्यात नाही खादा खादा खादा, ती पण आता 2 आठवड्यानंतर घरी बसणार. आजच पाहिजे. तू दात काढू नको, तू पण त्यांच्यावर घरी जाणार आहे. सगळ्यांच्या जीवाला धोका आहे 2 आठवड्यानंतर. फक्त एकच माणूस आहे कोण? त्याला अजिबात धोका नाही. कोण? तुझा पार्टनर रोहित चव्हाण. त्याला का धोका नाही? त्याचा मूळ धंदा शेतीचा आहे भाऊ. काहीतरी झालं तरी ते उपाशी मारणार नाही. शेतामध्ये काहीतरी पिकवलं पोटाला खाईल. मग रोहित चव्हाण मोठा आहे. मोठाच आहे तो. अरे त्याच्यामुळे आम्ही उपाशी बसणार आहे. तुला जर काही काम पाहिजे असलं तर त्याला फोन करून काम आहे का विचार. त्याच्याकडे एक बैलाची कमी आहे बा. ए ज्योतिषा, नाही, रोहित उगाच मला चव्हाण एक डोकं- नंबरच आहे. अरे रोहित चव्हाण कसला रोहित हा, चव्हाण रोहित मोठा आहे. चव्हाणमुळे हे बघ, त्याच्यामुळे मी चाललोय. क्या बात है यार, सुरेख परफॉर्मन्स, सुरेख. खूप उत्तम लिहिलेलं होतं आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. आज आम्हाला नव्यानं शहामृग बघायला मिळालं. संबळही सुरेख वाजले आणि स्किटही वाजलं. क्या बात, मजा आली. हास्य रसिक, तुम्ही कशी दाद द्याल? मला खूप आवडला परफॉर्मन्स. संदेश, रोहित मस्त बेअरिंग होतं तुझं. ही टिपिकल ही जी माणसं असतात ही ज्या पद्धतीने बोलतात टिपिकल सेम ती स्टाईल तू उचललीस. असे कित्येक ज्योतिषी कुडमुडे आपल्याला भेटत असतात. आणि मला एक माणूस असा भेटला होता आणि त्याने मला खूप सुंदर वाक्य सांगितलं होतं. ते मला तुम्हाला या क्षणी सांगावं असं वाटतं की भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण खरा जगण्याचा आनंद आपल्याला फक्त वर्तमान काळच देत असतो. त्यामुळे वर्तमान काळात जेवढं आपण प्रामाणिकपणे सच्चपणाने काम करू तेवढा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आणि तुम्ही दोघं ते अविरत करताय. संदेश, अत्यंत प्रामाणिकपणे गेले कित्येक वर्ष तू काम करतोयस, मी माझ्या डोळ्यांनी बघतोय.
आणि तुझं भविष्य उज्ज्वल आहे, याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. रोहित, तुझं ऑलरेडी आहेच आहे, पण आय विश यू ऑल द बेस्ट. माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे, कारण तुम्ही दोघं खूप प्रामाणिक कलाकार आहात. फायनली भरभरून कौतुक झालेलं आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रती महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, अरुणदा कितीही अलर्ट राहिले तरी सुद्धा अंशुमन दात्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं फसवतोच. बघूया आज तो त्यांची कशी फसवणूक करतो. हॅलो, आय एम पाकिट मार अंशुमन विचारे फ्रॉम जोगेश्वरी टेंबीपाडा. टाना ना 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 ना. झेपलं नाही मला. ऍक्च्युली गौरव मोरसाठी स्किट लिहिलं होतं, पण त्याला ते झेपलं नाही म्हणून माझ्याकडे आलं ते. नाही तर पाकिट मार कशाला बनेन ना मी. त्याला सकाळपासून एक बकरा मिळाला नाही. बकरा मिळाला पाहिजे, जाऊन झोपतो मोकळा असतं मस्तपैकी. हॅलो. अरे नाही रे. अरे हाय. अरे मला ऐक. अरे माणसं ऐक वाचर, तू नको टेन्शन घेऊ. ऐक रे. नाही नाही ऐक माणसं, तू नको टेन्शन घेऊ. मी घेतो माझ्या दागिन्यांची काळजी. काय फालतूगिरी आहे? मी काय पहिल्यांदा मुंबईला येतो कर रे. आवरे यारा नाही वाचारे. आयशा बकरा मागितला होता, अख्खं मटण स्वतः शिजून आलं इकडे. एक्सक्यूज मी. नाही अरुण कदम. ऍक्च्युली मी थोडस फॉरेनर सारखं दिसतो, पण मी मराठीच आहे. नाही नाही, मी असं म्हटलं एक्सक्यूज म्हणजे अहो ऐकलत का. आपलं नाव. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी घेऊन थोर समाज बोला. तू. मी पॅडी कांबळे. पॅडी कांबळे. एवढंच नाव म्हणजे जाम आवडलं. म्हणजे करेक्ट आहे, छोटं नाव मस्त असतं. मला मी काय बोलतो, मुंबईला जाणारी गाडी इकडून सुटणार आहे का? पण जरा लेट आहे. बरं. तुम्ही पाणी प्या ना. पाणी नको नको पाणी नको. अरे बस रे, नको पाणी. बरं तुम्ही कुठे चाललाय? मी हे दागिने सोन्याचे आहेत का हो? अरे बाला, जवळ जवळ 40 तोळे रे सोना. काय बोलता? नाही. हे खऱ्या सोन्याचे दागिने आहेत? नाही, 24 गाजराचं सोनं आहे. म्हणजे अरे 24 कॅरेट. याच्यावर मी फक्त एवढंच करू शकतो. मी काय म्हणतो, तुम्हाला भीती नाही वाटत का हो? असं विनोद करतो म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही असं विचारलं नाही मी. तुम्हाला भीती नाही वाटत हे सगळं चोरी बिरी करतील कोणीतरी? अरे नाही, कोण चोरी करणार वाचाऱ्या? नाही, नाही, विचार- सगळी जगात चांगली माणसं आहेत हो, रे. बरोबर आहे, म्हणजे आता तुम्ही कसं म्हणा आबऱ्या आपुलकीने विचारलं कसं आहे बालक काय, मला वाटत नाही. म्हणजे तू माणसाकडे बघून माझं सोनं चोरशील? हो. हा? नाही हो, म्हणजे तुमचं बरोबर आहे. खरं आहे, खरं तुमचं हा, म्हणणं. अरे मग जगात म्हणजे देव माणसाचं रे बाळा. हो, हो. म्हणजे कसं आहे, लोकांवरती विश्वास ठेवला ना तर आपलं कयच होत नाही. बरोबर. म्हणजे एकदम भलं होतं. हो. मला पण कुठे चालत आहेस तू? मी मुंबईला चाललोय खरं काही झालं? डॉक्टरला भेटायला. डॉक्टरला भेटेल? हो. काही झालं का आवर पण? हा? मला फास्टोबोलिया नावाचा भयंकर रोग झालाय. डॉक्टर म्हणे तू जिवंत राहणार, लवकर तू जा. हो, बालू, हो, नको. मी मुंबईला जातो डॉक्टरला भेटायला. हा हा बाला, पण कुठला रोग आहे आवरा यो? कोणचा रोग आहे? म्हणजे काय, ह्या रोगामध्ये अचानक माणूस फास्ट बोलायला लागतो. म्हणजे काय म्हणतो तू, कसं म्हणतो काय कळलं? असंच होतं या रोगामध्ये. इतका फास्ट बोलतो की बोलता बोलता अटॅक येतून जीव जातो माणसाचा. झालं काय बोलतो? असा रोग आहे? मला काय उपाय आहे रे याच्यावर? माझ्या रोगाबद्दल काय सांगू, हा रोग बराच होऊ शकत नाही हो. हा? ते बोलले तू जाणार आहेस आता. ते बोलले तू जाणार आहेस तर माझी एक शेवटची इच्छा आहे, तू पूर्ण कराल का हो? काय रे बालक काय? हे एवढे दागिने फक्त मी ज्वेलर्सच्या दुकानात बघितले तो. माझी इच्छा होती की मरायच्या आधी असं एकदा घालून बघावेत, म्हणजे कसं वाटतं मला कळलं. अरे अरे नाही रे, असं नाही. मला कळलं. अरे हो, नको रे वसरे, असं करू नको, रडू नको. मी आहे ना, मी आहे ना. बरं मी आहे, तू नको टेन्शन घे. काय करताय? मी नको टेन्शन घेऊ. हे बघ, कुठली घातली ते कळतंय ना. 1 मिनिट थांब. ये तू गा. काय म्हणता? ये तू घाल. ये घाल तू. ये सगळे तू घाल.
नको कशाला उगाच. नाही नाही, ऐक माझं चूप आलं, नको रडू तुझा राहू दे, नका काढू तुम्ही. आजार डेंजर आहे रे बाला. अहो नका काढू. ऐक माझं तू हे राहू दे कशाला काढताय तुम्ही. सगळं घाल तू. हे काय कशाला ठेवले हातामध्ये. अच्छा विसरलं बाला, विसरलं. कशाला नको मला नको. नाही नाही नाही, अरे माझ्या लक्षात नाही आलं तुझा मी आजार काढतो मी danger. काढतो. म्हणजे लक्षातच नाही आलं तुझा आजार येऊ काय. बघू दे बघू तुला दे. बरं तुला बरं वाटतं ना रे. अंगठ्या काढ ना अंगठ्या. आमचं हे गाडी पण बरं वाटतं ना बाला तुला. बरं वाटतंय. म्हणजे श्रीमंत जायल्यासारखं वाटतं ना रे. हा हा वाटतो का हो मी श्रीमंत झालास का वाटतो. म्हणजे श्रीमंत झालेच पण म्हणजे इतका नाही श्रीमंत झालं. म्हणजे अरे बाला माझ्याकडे आता 25 लाख रुपये माझ्या बॅगेमध्ये, तुझ्याकडे आहेत किती 25 लाख. वाटतं का मी श्रीमंत तुझ्या समोर. माझी अजून एक इच्छा होती हो. काय रे? म्हणजे खरं म्हणजे एवढे दागिने घालून सुद्धा मी श्रीमंत वाटत नाहीये. अरे मरायच्या ते एकदा तरी त्याच्या पैसे बघायची इच्छा होती हो मला. बाला तुला पैसे बघायचे. अरे मी आहे तुझा भाव, मी भाव आहे तुझा. नाही, नको, पैसे नका देऊ. नको, पैसे नका देऊ मला. नका आजार देऊ पैसे. माहिती रे. नका देऊ पैसे मला. नको, ऐक बाल हे नका पैसे देऊ, एक तर नको. तू बघ हे आहे तू हे बघ खरंच पैसे बघू? बघ पैसे तू आहे ना सगळे 25 लाख रुपये बाला. तुला आता बरं वाटतंय ना. हा. आता टेन्शन नाही ना तुला. हो. झालं बराच वेळ झालं रे. हो. आता मी गरीबासारखं दिसतोय. माझं ते सगळे चैन बिन सगळं नको नाही नाही असं माझं नको. समाधान झालं नाही अजून. अरे नाही असं पण करू. मी तुम्हाला काहीच दिलेलं नाही हो अजून. ना रे हो. हे पाणी प्या ना. हा? हे पाणी प्या. मी एवढंच देऊ शकतो पाणी नाही प्या. नको पाणी नको. घ्या ना थोडं. पाणी नको वासरे. अहो, घ्या ना. तुला माहितीये वासरे मी पाणी कधी मागतो. कधी? मी जेव्हा दमतो तेव्हा पाणी मागतो. मग कधी जमणार तुम्ही. नाचलं की मला दमायला येतं. नाचलं की? हा म्हणजे मी तुला सांगतो भाला मी असा नाचतं म्हणजे आमच्या एरियाने ना हा. हल्दीला मांजे शिकूनची हालतच होत नाही बोल. काय बोलता. हा. मग नाचा ना इकडे. नाचो नाचा ना. कन्फर्म नाका. पण इकडे कुठे नाच यारेच का इकडे नाचा, नाचा. अरे काय जागा आहे नाचाची वासरे. पण तुम्हाला नाचता येते मला कळलं. तुम्ही घाबरलात माझ्यासारखं नाचूच शकत नाही. Challenge? तुम्ही माझ्यासारखं नाचूच शकत नाही. Challenge? अरे नाचूच शकत नाही. अरे चल चॅलेंज. हा? अरे शिट्टी वाजली नगारी सुटली. रे बाला ती शिट्टी ना. अरे शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. ऋतुपदार गेलाय वर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. ऋतुपदार गेलाय वर. पोरी जरा पोरी जरा दमलात ना. घ्या पाणी घ्या पाणी घ्या. दमलात दम. बरं काय करा पाणी घ्या ना. तू गाबात बस रे. तू मला नको शानपणे शिकू. माझं बघून घ्या काल भर करीन. काय आलं काय आलं. पाणी प्या. दमलात ना प्या ना. नाही नाही अरे येऊ असं रे. कोण राजा कोण राजा. मला बोलतो सगळे दागिने काढून घे. कोण कोण काढ तू राजा? काढ. अरे कोण राजा पण. राजा माझा मित्र इन्स्पेक्टर आहे ना तो. जा. काय झालं मी लाईव्ह मध्ये गेलो ना तर त्यांनी बघितलं मला बोलतो ते दागिने सगळे काढून घे. का तू शान बघ मी आहे ना किरा. अरे डुकरा त्याला कशाला दाखवलंस ते. तरी माझा चेहरा बघितला हा, ना. काय? तुला अक्कल नाही काय. तुला अक्कल नाही का. मी एवढं बरोबर केली तुला कळत नाही का. अरे तुला फोडला म्हणजे आपण बरोबर करून सगळं जमाव केला. अरे तुला लाईव्ह केलं तुला तुला नीच माणसा डुकरा. नाही पण तू चोर नाही ना. मी चोर आहे. नाही 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 नाही, चोर नाही मी. असं काय करतोस. ते बंद कर ना आधी. नको नको टेन्शन घेऊ तू. हा मी बघतो तू नको टेन्शन घेऊ. काय झालं का आवडत काय झालं का म्हणजे काय एवढं सगळं बरोबर करून जमवलं तू लगेच लाईव्ह केलंस ते. नको टेन्शन घेऊ. तुला तुझा आजार तुला माहिती नाही बाला. नको. नको टेन्शन घेऊ. तू एक काम ऐक. अरे नाही ऐक थोडं थोडं पी पाणी थोडं पी. अरे तू बोलतोस कधी बोलतोस. तू कशाला एवढं बोलतोस एवढं तू बोलतोस. हा? मग त्रास होणार ना तुला. अरे एवढं बोलतोस तर त्रास होणार ना. थोडंसं पाणी पी. थोडंसं पाणी. हॅलो बस रे पाणी पिलं राहते झोपलंच कसा. हॅलो ए उठणार रे. झालं काय झालं काय फालतूगिरी आहे. आवरेशे पाणी नाही ये रा झोपते. या पाण्यात काय होतंय.